संस्थापक अध्यक्ष आहेत माजी आमदार स्वर्गीय प्रभाकरराव मामूलकर साहेब यांना मी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आहे। आणि या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर किशोरजी टेंभुर्णे सर, प्रमुख मार्गदर्शक माननीय या गावच्या प्रथम नागरिक सौ आशाताई उरकुडे मॅडम, आमचे सहकारी केशवराव ठाकरे सर, दिलीपराव मोरे सर, या गावचे माजी सरपंच आदरणीय विठ्ठलराव पाचबाईजी, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय मारुती पाटील लोहेजी, प्रतिष्ठित नागरिक सुधाकरजी पाचबाई, हरिश्चंद्रजी जुनगरी, शिवरामजी लांडे, पोलीस पाटील आदरणीय बंडूजी चिडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थजी कासवटे, सहसचिव मारुतीजी लांडे, माझ्यासोबत चंद्रपूरहून आलेले आमचे डॉक्टर विजयराव हेलवटे सर, विलासराव गौरकर सर, सुभाषजी सेंडे सर, सेरकी सर, या शाळेचे शिक्षक तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय आनंदजी चलाक सर व इतर सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक दिनाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि आपण आज सेल्फ गव्हर्नमेंट स्वयंशासन येऊन आजच्या दिवशी आपण शाळा चालवली असेल। आपल्यापैकी कोणीतरी मुख्याध्यापक झालं असेल, कोणीतरी गणिताचा शिक्षक झालं असेल, कोणी शारीरिक शिक्षक झालं असेल आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला असेल, बरोबर आहे की नाही? आणि भावी आयुष्यामध्ये सुद्धा असंच तुम्ही मोठं व्हावं मी या ठिकाणी अपेक्षा करतो। शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी अनेक वक्त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। शिक्षकांचं महत्त्व, कारण उद्याची पिढी घडवणारा हा महत्त्वाचा घटक आहे। आज देशाचा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल या मंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, यांना घडवण्याचं काम कोणी केलं? शिक्षकांनी केलं। त्यांना ज्ञानदानाचं काम शिक्षकांनी केलं। परंतु शिक्षक हा नेहमी सेवानिवृत्त झाला तरी कधीही निवृत्त होत नाही, सतत आयुष्यामध्ये इतरांना मार्गदर्शन करीत राहतो। त्यामुळेच राष्ट्रपती कालावधी संपला माजी हा शब्द लागतो, पंतप्रधानाचा कालावधी संपला माजी शब्द लागतो, मी आमदार माझा कालावधी संपला तर माजी आमदार हा शब्द मला लागेल। पण सेवेतून निवृत्त होऊनही आम्ही माझे गुरुजी म्हणतो। काय म्हणतो आपण? माझे गुरुजी। माझी गुरुजी म्हणतो का? नाही म्हणत। माझी हा शब्द गुरुजीला कधीही लागत नाही। त्यामुळं गुरुजी हा सदैव गुरुजी असतो, विद्यादानाचं काम करीत असतो आणि समाजामध्ये सुद्धा गुरुजीला एक विशेष महत्त्व असतं। आणि त्यामुळेच आजचा दिन गुरुजींचा सन्मान सत्कार करण्याचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करतो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे। बराच वेळापासून तुम्ही माझी वाट पाहत असाल तर आपल्याला सुद्धा जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, कठोर परिश्रमाला पर्याय नाही। कठोर परिश्रमाला पर्याय नाही। तुम्ही एक मोठं स्वप्न बघा, जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय बनायचं आहे भविष्यामध्ये मोठं झाल्यानंतर, ते स्वप्न तुम्ही बघितलं आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी, ते झोपेत पडलेलं स्वप्न नव्हे, डोळे उघडे ठेवून बघितलेलं स्वप्न, आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तुम्ही जर कठीण परिश्रम घेतले तर आयुष्यामध्ये तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही। मी सुद्धा तुमच्यासारखं, सरांनी सांगितलंय, तुमच्यासारखा सामान्य कुटुंबातून आलो, तुमच्यासारखंच असं त्या कालखंडामध्ये आम्हाला असं हिरव्या चटया सुद्धा भेटायचे नाही। घरून गुणपाट आणायचं, हरडे आणायचे, त्याच्यावरती बसायचं। या परिस्थितीमध्ये मी तर तुम्हाला सांगतो की माझं जे गाव होतं नवीन वस्ती मारडा, त्या गावामध्ये पहिल्या वर्गाची सुद्धा शाळा नव्हती। 2 किलोमीटर
7 वर्षाचा असताना चिखलातून 2 किलोमीटर जाऊन 1 ते 4चं मला शिक्षण करावं लागलं होतं. आज सुविधा भरपूर आहे. सरांनी सांगितल्यापैकी बरेच पालक या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचे पालक कोल माइन्स मध्ये असतील आणि भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा कोल माइन्स मध्ये नोकऱ्या लागतील, यात कुठलीही शंका नाही. तर या पद्धतीनं आपल्याला भविष्यामध्ये मोठं व्हायचं आहे. निश्चितच मोठं व्हाल अशा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सरांचा मला निरोप आला की सर आमच्या शाळेमध्ये यायचं आहे. मी सरांना म्हटलं ठीक आहे, मी तुमच्या शाळेत येतो. सकाळचे सगळे कार्यक्रम आहे, आटोपून 2 वाजेपर्यंत येतो. परंतु मला तिथल्या कार्यक्रमाला लेट झाल्यामुळे मी आपल्या शाळेत 3 वाजेपर्यंत 2:15ला पोहोचलेला आहोत. आपल्याला वाट बघावी लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सरांनी या ठिकाणी चलाक सरांनी किंवा टेंभुर्णे सरांनी आपल्या भाषणामध्ये जे सांगितलेलं आहे, आज परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशीच झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहे. मराठी माध्यमाच्या शाळा टिकेल किंवा नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेतनेतर अनुदान वेळेत शासन देत नाही. त्यामुळं शाळेची डागडुकी असो की खडूफडा असो, लाईट बिल भरणं असो, कसं भरायचं हाच मुख्याध्यापकाकडला मोठा प्रश्न आहे. वारंवार मी मागणी करतो, सभागृहात मागणी करतो की या सगळ्या बाबी मिळाल्या पाहिजे. आमच्या शिक्षकांना पेन्शन मिळाली पाहिजे, कारण पेन्शन हा भविष्याचा आधार आहे. त्या बाबीसाठी सुद्धा मी मांडतो. या परिसरामध्ये ज्या शाळा आहेत, कोल माइन्स एरिया, कोल माइन्सच्या त्या ब्लास्टिंगमुळं आपल्या शाळांना तळा गेलेल्या आहेत. जर अशी परिस्थिती कोल माइन्स मुळे निर्माण झाली असेल तर त्या शाळांना आर्थिक मदत सुद्धा करणं त्यांचं काम आहे. CSR फंड त्यांच्याकडे असतो. CSR फंडाच्या माध्यमातून या शाळांची डागडुकी, इमारतीसाठी फंड त्यांनी दिला पाहिजे. निश्चितच खनिकर्माची मीटिंग माझी आहे. 13 तारखेला DPTCची मीटिंग सुद्धा आहे. या DPTCच्या मीटिंग मधून या मराठी माध्यमाच्या शाळांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विज्ञान प्रदर्शनीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. विद्यार्थ्यांना आमच्या खेळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या मागण्या सुद्धा निश्चितच कलेक्टरच्या मीटिंग मध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि तो निधी कसा उपलब्ध करून देता येतील त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी माझ्या निधीमधून आपल्या शाळेला कम्प्युटर दिलेला आहे, सरांनी सांगितलेलं आहे. परत सरांनी म्हटलेलं आहे की RO फिल्टर देण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करावा. आणि शोकांतिका असली एका 2 वर्ष मला निधी बरोबर मिळाला का 31 मार्च झाल्यानंतर एप्रिलमध्ये आमदारांचा निधी येऊन जायचा. परंतु यावर्षी ना विधानसभेच्या आमदाराला ना विधान परिषदेच्या आमदाराला जो 5 करोड स्वतःचा निधी मिळतो तो अजूनही शासनानं दिलेला नाही. हा निधी आता कुठे गेला माहित नाही मला. कुठे गेला माहित आहे तुम्हाला? माहित नाही तुम्हाला? टीव्ही वगैरे पाहत नाही का तुम्ही? पाहता ना? कुठे गेला? लाडक्या बहिणीकडे. मी नाही म्हटलं, तुम्हीच म्हटलं. बरं असो, कुठे गेला ते नाही. परंतु शासनानं मात्र विकास निधी म्हणून आमदाराला द्यायचा तो निधी न दिल्यामुळं ठाकरे सर आताच म्हणायला लागले की आमचे एक सहकारी आहे, ते म्हणतात मला इतर आमदाराप्रमाणे तुमचे आमदार आश्वासन द्यायला लागले पण पूर्ण करत नाही. आता माझ्या हातातच निधी नाही आला. यादी तयार आहे, आमच्या याद्या तयार आहे. निधी आल्याबरोबर त्याचं वितरणाचं आम्ही काम करणार आहोत, कारण आम्ही शिक्षक आहोत. दिलेलं आश्वासन कसं पाळायचं हे आम्हाला सगळं कळतंय. तुम्हाला सांगितलं टेंभुर्णेचं मी येणार म्हणजे तुमच्या शाळेत येणार. आलो का नाही? तुम्हाला शिक्षणासाठी कॉम्प्युटर देणार म्हणजे दिलं, वॉटर फिल्टर देणार म्हणजे देणार आहे. भविष्यात जेव्हा केला वॉटर फिल्टरही तुम्हाला मिळेल. कारण की या शाळेने, या संस्थेमध्ये मी सुरुवातीला नोकरी केलेली आहे. पांढरपवनीची शाळा ही माझ्या हातची शाळा आहे. त्याच्यानंतर मग मी जनता शाळेला गेलेला. पांढरपवनीची शाळा करून मी मग BEdला जायचं. त्यावेळेस ठाकरे सर असो, म्हणजे मोरे सर असो, हेलवटे सर असो, आम्ही सगळे त्यावेळेसचे BEdचे मित्र, बॅचमेट आहोत. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या सहकार्यामध्ये आहोत. तर या दृष्टीने सरांनी जी मागणी केलेली आहे निश्चितच पूर्ण करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आणि शिक्षकांनी सुद्धा सध्या खूप व्हॉट्सअपवर, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आपण सगळे विद्यार्थी झालेला आहोत. व्हॉट्सअपवरच बघतो सगळं काही आणि आपली भूमिका ठरवून टाकतो. आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, शिक्षकांसाठी आहे. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की जे सर्व्हिसमध्ये असेल त्या शिक्षकांनी 2 वर्षामध्ये TET पास होणं कंपल्सरी आहे. TET पास झाले नाही तर तुम्हाला कंपल्सरी सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. अशा प्रकारच्या बातम्या आज या ठिकाणी वर्तमानपत्रात आणि या ठिकाणी येते आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय जोपर्यंत महाराष्ट्र सरकार लागू करत नाही ते जसं तसं लागू होत नाही.
कोणत्याही केसमध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला एखाद्या केसमध्ये जसाच्या तसा तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट लागू होत नाही. आणि कारण डीएड बीएड व्यावसायिक पात्रता प्राप्त केल्यानंतर आपण शिक्षकी पेशामध्ये येतो. त्या व्यावसायिक पात्रता आपल्या जवळ आहे. ज्यांना सेवेमध्ये नव्यानं प्रविष्ट करायचं असेल त्यांच्यासाठी टीईटी कंपल्सरी करणं हे ठीक आहे, परंतु सेवेत असलेल्यांना अशा प्रकारचे निर्णय घेणं हे चुकीचं आहे. निश्चितच असं झालं तर आपण सभागृहाच्या बाहेर त्या बाबीला कडाडून विरोध करू. एवढं मी या ठिकाणी बोलतो. बराच वेळ झालेला, परत 2-3 कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि चांगले विद्यार्थी आहात तुम्ही. या शाळेचे विद्यार्थी अगदी शिस्तीमध्ये बसलेले आहेत, छान शिस्तीत बसलेले आहात. आणि त्यामुळं तुम्ही आल्याला आमचं स्वागत केलं, लेझिमने स्वागत केलं, स्वागत गीतानं स्वागत केलं का नाही केलं, त्याबद्दल मी तुमचं विशेष या शिक्षक दिनाच्या दिवशी